स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर सर्वप्रथम तर सर्वांना, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला व सर्व मैत्रिणींना होळीच्या व धुलीवंदनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे बघू शकता, मी आज आहे ना सकाळपासूनच रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सकाळी म्हणजे खूपच सणसूद जरी असला तर आपल्या गृहिणीला खूपच असे कामं असतात. असं नाही की आज सणसूद आहे तर आज आराम आहे. तर सगळे घरी आणि सगळे कामं डबल टिबल. तर असंच झालं काही माझ्यासोबत पण. तर हे बघा, हे सकाळचंच आहे. हे टायमिंग पूजा वगैरे झाली, हळदीचं लेपन वगैरे केलं, उंबरठ्याला उंबऱ्याचं पूजन केलं, स्वस्तिक वगैरे काढले, छान अशी छोटीशी रांगोळी काढली, काम वगैरे सर्व झालं होतं. इथं गॅसची पूजा करून घेतली. आणि इथं मी ना हे सकाळची बघा, हे नंतरचं आहे पण हा व्हिडिओ बघा, हा सकाळचा आहे. म्हणजे भाजी चपाती, तोंडलीची भाजी केली होती आणि चपात्या. आता सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता. म्हणजे यश डब्बा घेऊन गेला होता मामाला आणि त्यांचा होता उपवास, तर त्यांना खिचडी करायची होती. म्हणजे सकाळचं जे काम वगैरे झालं, सर्व काम भाजी चपाती, त्याच्यानंतरचं हे रुटीन आहे. म्हणजे दुपारचंच आहे, 12च्या नंतरचं. तर हे रात्री भिजत घातलेलं बघा, मेथीदाणे, केसांचे सिरम बनवत होते, मेथीदाणे, कलोंजी, तांदूळ आणि कढीपत्ता वगैरे, लवंग वगैरे. तर हे आता मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते बघा. अजून एक दिवस ठेवणार आहे. तर इथं जेवण वगैरे तर झालं होतं आणि खिचडी वगैरे पहिले करून घेतली. आणि बघा, खिचडी वगैरे ना करून घेतली, अर्धे काढून ठेवले, शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवलं ना, अर्धे साबुदाणे फ्रीजमध्ये ठेवले मी उद्याच्याला. कारण एवढे संपत नाही, यश उशिरा येतो, मग त्यालाच आवडतात जास्त. मग त्याच्या पप्पांपुरतेच केले होते. हे दोघं जण खात नाही. दिदी पण आलेली आहे, सुट्टी आहे तिला होळीची, तर दिदी आलेली आहे. तर हे त्यांनी कलिंगड आणलं होतं, तर मी कापून ठेवली, तर खिचडी टाकली, तर कापून ठेवलं, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं का थंड होईल. आणि इथं लगेच मग चण्याची डाळ धुवून भिजत घातली होती थोडा वेळ, 5-10 मिनटं. इथं चण्याची डाळ शिजत घातलेली आहे. 1/4 किलो चण्याची डाळ आहे, त्याच्यामध्ये पाणी, हळद आणि थोडंसं तूप घातलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता. इथं 4 शिट्या करून घेणार आहे. इथं गुळवणीसाठी पाणी काढलं, गूळ टाकला, तांदूळ काढून घेतले, इथं मैदा आणि मीठ आणि गव्हाचं पीठ अगदी थोडं घालायचं आहे. तुम्ही अर्धा सम प्रमाणात घेऊ शकता, मैदा आणि गव्हाचं पीठ. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं फक्त मुठभर म्हणजे किंवा अर्धी वाटी असं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून पोळ्या आपल्या फुटत वगैरे नाही, चांगलं असं एकसारख्याच येतात. तर इथं बघा, डाळ पण शिजली, तर हे पाणी काढून घेते, आपल्या आमटीसाठी लागतं ते पाणी काढून घेत आहे. छान अशी डाळ शिजलेली आहे बघा 4 शिट्ट्यामध्ये. आणि आता हे ना पाणी थोडंसं नितळू देते, तोपर्यंत वर खाली खूप हे होतं. आणि हे हळद टाकली, त्यात थोडंसं पाणी घातलं आणि इथं पीठ मळून घेत आहे. हळद टाकलं, पोळ्या छान अशा पिवळ्यात छान असा कलर वाटतो व्हाईटपेक्षा. तर मी नेहमी हळदच टाकून पोळ्या करते, पुरणपोळ्या, खरंच छान वाटतात बघायलाही खायलाही. आणि मस्त अशा मऊ लुसलुसीत अशा पोळ्या झाल्या होत्या. मी पुढं मला ना जमलंच नाही पोळ्या करतानाच व्हिडिओ शूट काढला, कारण की ना खूप थकले होते, दिवसभर खूप थकले होते. आणि संध्याकाळी मला ना हे सर्व आवरून बाहेरही जायचं होतं, पण मला काही बाहेर जायला भेटलं नाही. झालाच माझं डोकं खूप दुखायला लागलं. स्वयंपाक अर्धवट करता करता डोकं दुखायला लागलं, म्हणजे 4-4:30 वाजल्यापासून. मग तिथून पुढं ना जास्त, जेव्हा स्वयंपाक केला तिथून पुढं जास्त डोकं दुखायला लागलं. मग मला जायचं होतं बाहेर, तर मी गेले नाही. म्हणजे नंतर कधी जाता येईल तर गेले नाही. पण सकाळपासून एवढी घाई होती ना, आज मी 1 मिनटंही दुपारची ना बसले नव्हते. बाहेर जायचं म्हणून खूपच गोंधळ झाला, तर मला आवरून घेतलं पाहिजे, उशीर होईल. पण झालं असं, माझी तर स्वयंपाक वगैरे झाला सगळं, 6:30ला झाला. चहा स्वयंपाक सर्व आवरून, पुरणपोळ्या वगैरे आणि आवरायचं, तयारी करायची. पण माझं खूप डोकं दुखायला लागलं. मग 7 वाजता खूपच दुखायला लागलं. मग मी आराम केला थोडा, मग नाही गेले, चाय वगैरे पिले डबल, नाही राहिलं. मग शेवटी गोळी आणून खावं लागली, गोळी खाल्ली. त्याच्यानंतर 5 मिनटात अगदी राहिलं. पण गोळी ह्या लोकांनी मला देत नाही, लोक सहसा गोळ्या वगैरे देत नाही, खाऊ नको म्हणतात. दीदी पण आली, पण मुलं पण देत नाही, त्यांचे पप्पा पण देत नाही, त्याच्यामुळं गोळी खातच नाही लवकर. तर आज खूपच दुखत होतं, मग त्यांनी गोळी दिली. म्हणजे गोळी तरी त्या, कारण दिवसभराचा पण थकवा होता, ताण, त्याच्यामुळं पण मला असं वाटतं ना डोकं वगैरे दुखायला लागलं दगदगमुळं. आणि मग अशा प्रकारे
स्वयंपाक वगैरे केला. पुरणपोळीचा बेत सहसा जास्त करून होळीच्या दिवशी पुरणपोळीच केली जाते. आणि तर इथं बघू शकता मसाला वगैरे काढला, छान भाजून घेतला. मेनूही सांगते तुम्हाला. पुरणपोळी म्हणल्यावरती पोळी इथं येणारच, आमटी येणार, भात, गुळवणी आणि मस्त असे भजे केले होते, कुरडई, पापड. ते भांडे बघू शकता किती भांडे. ते भांडे पण मी घासून घेतले स्वयंपाक करता करताच लगेच. एकीकडे स्वयंपाक, एकीकडे भांडे, अशी घाई गडबड एवढ्या म्हणजे ना 3 वाजल्यापासून मला असं वाटतं मी लागले होते स्वयंपाकाला. खिचडी वगैरे करायला घेतली. 3 नाही, त्याच्या अगोदरच खिचडी वगैरे करायला घेतली. एकीकडे एक 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 म्हणजे सगळे कामं एकाच ठिकाणी होत होते. त्याच्यामुळं मला ना 6:30 वाजले. म्हणजे आज पूर्ण दिवस गेला होता. पण तिथून पुढं भांडे हे ते होते ना, तिथून पुढचं सगळं दिदीने आवरलं. मला किचनमध्ये यायला गरजच लागली नाही परत. आणि ते बघू शकता मी आता आमटीला फोडणी देत आहे. आणि याच्या अगोदर पण तुम्ही बघितलंच असेल रेसिपीज, पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. तर ती रेसिपी टाकलेली आहे मी अगोदर पण डिटेलमध्ये सांगितले. म्हणून इथं काय म्हणले, चला काय एवढं सांगायची गरज नाही, तुम्हाला बघितल्यावर पण कळण. आणि अगोदर तर रेसिपी आपण सांगितलेली आहे किंवा टाकलेली आहे. तर इथं थोडक्यात मी तुम्हाला थोडं दाखवलेलं तर आहे, पूर्णच डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, फक्त मी सांगितलेलं नाही. मला थोडा गप्पा मारणं गरजेचं आहे. डोकं दुखायला लागलं, त्याच्यामुळे बाहेर जायचं राहिलं आणि तयारी वगैरे केली नाही. कसं असतं आपलं ज्यावेळेस काय दुखतं ना त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही. आणि मला छान असं ड्रेस वगैरे घालून जाईन. साडी वगैरे तर नाही घालत सहसा होळीच्या इथं, कारण आमच्या इथं जवळपास होळी वगैरे नाही पेटत. पहिली इथं पेटायची होळी वगैरे बाजूलाच आमच्या इथे पुढं गल्लीच्या बाहेरच. पण आता सहसा 4-5 वर्ष झाले होळी वगैरे इथं लावत नाही, तर पुढं जावं लागतं. तर मी काय जात नाही पुढं. दिदी असायची इथं तर दिदी जायची. आता दिदी पण नाही गेली आज, मग तिचे पप्पाच गेले नैवेद्य वगैरे घेऊन, नारळ वगैरे घेऊन, अगरबत्ती वगैरे. ते म्हणले होते मला चल 9:30ला जेवायला बसल्यावर बोलले होते जाऊन येऊया. तर म्हणले राहू द्या तुम्ही जाऊन, आता मला कंटाळा आला परत तयारी करा हे ते. मग मी नाही गेले. तर ते चल म्हणलेलं मी नाही गेले. फोन पुढं गेल्यावर पण त्यांनी फोन केला येते काही गर्दी नाही म्हणून. मला नका राहू द्या तुम्ही जा आता. खूपच कंटाळा आला, थकले खूप होते, दिवसभराचा थकवा आणि डोकं दुखत होतं त्याच्यामुळे खूपच थकले होते. पण गोळी खाल्ल्यावर राहिलं होतं डोकं. पण नंतर मग कंटाळा आला, मी असं झोपून राहिले ना, रोज राहिले. स्वयंपाक झाला म्हणल्यावरती. आणि व्हिडिओ पण एडिटिंग नाही केला कारण सगळे घरामध्ये होते, मग आवाज येते त्याच्यामुळं ना. आणि सुचतच नव्हतं मला सांगितलं मी 8 वाजता गोळी खाल्ली. या लोकांनी मला 8 वाजता गोळी आणून दिली. मग तिथून पुढं थोडा आराम करून मग जेवण वगैरे. मग मला तेवढा उशिरा कधी व्हिडिओ एडिटिंग करणार. आणि व्हिडिओ थोडा मोठाच होता आजचा, आता जो येतो आहे तुम्हाला तो पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा. त्याच्यामुळं मी काय केलं, मला राहू द्या आता व्हिडिओ आता उद्याच टाकता येईल. कारण आवाज सर्व आला असता, फॅन बंद करता नसता आला. त्याच्यामुळं फॅनचा पण आवाज, मग तुम्हाला माझा आवाज समजत नसता, म्हणून मी म्हणले आता व्हिडिओ उद्याच अपलोड करता येईल. आणि मस्त असा स्वयंपाक झाला होता. ताईंनो व्हिडिओ आवडतात की नाही तेही नक्की सांगा. छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, व्हिडिओ ब्लॉग रेसिपी अशा छोट्या मोठ्या माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल. ते बघू शकता इथं ना 5 वाजले होते, 5 पावणे 5 झाले होते. तर मी भांडे वगैरे होते ते घासून टाकले होते आणि छोटे मोठे असल्या पण लगेच धुवून टाकले. ते बघा आतुनी पापड वगैरे, पापड कुरड्या असे दिले होते तर ते काढलेत मी तळण्यासाठी. आणि आज इकडचा सगळा पेस्ट मी साफ केला सकाळीच. सांगते काय काय सणसुद्धा असलं का आपले तर डबलच कामं असतात. तर सगळं साफ केलं, डबे वगैरे घासून, डबे टब घासून टाकले. कारण झाले काय, सारख्याच मुंग्या येतात, गरमी चालू झाली तशी ना मुंग्या असते, तशा किनारीला ना मुंग्या येतात. मग त्याच्यामुळं ना सगळं मी साफ केलं तरी पण मुंग्या येतात. बघा आज परत मुंग्या आल्या, काय कुठून येतात ते काय कळत नाही. चॉक आणलेला आहे, चॉक ओढते, परत स्प्रे आणलेला आहे, स्प्रे मारते, तरी पण त्या मुंग्या यायच्या तर येतात. रूम धुते सारखी, 2 दिवसाला रूम धुते, फिनेल वगैरे टाकते, तरी पण त्या मुंग्या येतात. असं चाय थंड झाला इथं बघा, चहा काढून घेतला, थंड झाला, पण काय लवकर पिले नाही. दरवेळेस माझ्या संग असंच होतं, स्वयंपाक जेव्हा करता चाय घेते ना तेव्हा असंच होतं. तर हे ना तेल घालता येतं, तेल तुम्हाला थंड वाटत असेल पण तेल गरम आहे ताईंनो. तेल गरम झालं होतं आणि भजे करून घेतले. तर गोल भजे केले होते, दरवेळेस म्हणजे आपण कांदा भजे करतो तर गोल भजे केले होते. पण
ह्याच्यामध्ये कांदा मी थोडाच घातला, कारण गोलगजामध्ये कांदा थोडाच घालतात, छान होतात असेच. आणि मस्त असे भजे झाले होते. कुरड्या, पापड हे सर्व करून घेतलेला असला. मी पोळ्या केल्या. तर हा टायमिंग आहे 6चा, मला असं वाटतं ना 5:45-6चा टायमिंग आहे. आणि 6:30 5:45 वाजेपर्यंत संपूर्ण माझा स्वयंपाक झाला होता पुरणपोळीचा. फक्त दिदी भांडे घासायची बाकी होते दिदीला, पण ते पण थोडेसेच होते, मी सर्व घासलेले. आणि इथं मी बघा पुरण वगैरे छान असं ना मग करून आणि गोळे वगैरे करून घेतलेले आहे. बरोबर परफेक्ट प्रमाण झालं होतं. जेवढं पुरण होतं ना तेवढंच पीठ झालं होतं, परफेक्ट. म्हणजे मला असं वाटतं ना 11 पोळ्या झाल्या होत्या मोठ्या चांगल्या, मस्त अशा मोठ्या पोळ्या केल्या त्या. 11 पोळ्या झाल्या होत्या. नैवेद्य केले होते, 9 नैवेद्य काढले होते. म्हणजे नाही, पाव किलोच्या 12 तरी मोठ्या अशा पोळ्या केल्या तर पाव किलोच्या 12 तरी पोळ्या होतात. छान अशा पोळ्या झाल्या तर खूप सुंदर झाल्या होत्या. आजच्या पोळ्या दरवेळेस छानच होतात, पण आपण दरवेळेस बोलतोच खूप छान झालं. आणि ज्यावेळेस सणसूद असं काही असतं ना, पूजा वगैरे सणसूद, त्यावेळेस स्वयंपाक आहे ना खरंच खूप छान असा बनत असतो. आणि तेवढं आपण पण छान स्वयंपाक बनवण्यासाठी आपण पण तेवढंच मला असं वाटतं ना पॉझिटिव्ह असावं लागतं. तर आज म्हणजे खूपच छान वाटत होतं मला. आणि कुठं बाहेर जायचं असं म्हणलं की आपण खूपच हे करतो, अजूनच छान वाटत होतं. तर मला बाहेर जायचं होतं, तर एवढं काय अर्जंट काम नव्हतं, असं छोटं मोठं काम होतं, त्यामुळे मला जायचं होतं. पण मी गेले नाही. त्यांना बोलले तुम्ही जाते, पण नाही गेले. ते म्हणले राहू दे आता, तू नाही तर असं झालं. मग तरी पण निघाले होते परत. मी म्हणले जाऊ दे, ते जात नाही म्हणलं आपण जावं, पण ते म्हणले राहू दे आता. नाही, मुलं पण म्हणले राहू दे मम्मी आता, नंतर जावा तुम्ही, थोडं काय अर्जंट नाही, आपलं छोटं मोठंच होतं. मग म्हणले ठीक आहे चला. तर बघा मस्त असा स्वयंपाक केला होता. कसा वाटला आजचा स्वयंपाक थोडक्यात तुम्हाला दाखवले. खूप अशा गप्पा मारल्यात. आणि तुमची होळी रंगपंचमी कशी गेली तेही मला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला होळीचा रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच आज येईल. तर रंगपंचमी वगैरे मी खेळले नाही. गेल्या वर्षी तरी थोडीशी खेळले होते, यावर्षी खेळले नाही. व्हिडिओही काही मी बनवला नाही रंगपंचमीचा बाहेरचाही, मनच नव्हतं त्याच्यामुळे मी नाही बनवला. आणि बघा मस्त अशा 11 अशा पोळ्या झाल्या होत्या, नैवेद्य वगैरे काढल्या होतं. स्वयंपाक म्हणलं एकदा दाखवा. इथं भजे, इथं बघा कुरडाय, पापड. कसं वाटलं आजचा व्हिडिओ. या सर्वांनी पुरणपोळीचं जेवण करायला. चला भेटूया मग. श्री स्वामी